तर इकडे सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत हे विजयी झालेले आहेत। भाजपच्या राजेंद्र राऊतांना 483 तर वसंत देशमुखांना 118 मतं मिळाली आहेत। भाजपच्या राजेंद्र राऊतांचा 365 मतांनी या ठिकाणी विजय झालेला आहे। सोलापूरमधली निवडणूक भाजपचे राजेंद्र राऊत विजयी झालेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंतराव देशमुख यांचा पराभव झालेला आहे। जनतेची एक भावना होती की माझ्यासारखा एक कार्यकर्ता या ठिकाणी आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये जावा, कारण विधानसभेला प्रचंड काम केलं असताना सुद्धा काही दुर्घटना त्या ठिकाणी घडली होती आणि त्यानंतर बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व सत्ता आल्या आणि सर्वांची भावना होती की काम करणारा कार्यकर्ता विधान परिषदेमध्ये असावा, विधान भवनामध्ये असावी भावना होती आणि सगळ्यांच्या आशीर्वादानं ती आज पूर्ण होताना दिसते। जवळपास 483 मतं मिळत आहेत। खरं तर विधानसभेला जी कसर आहे ती सगळी भरून निघाली, आता ती वेदना सगळी भरून काढली। बाजार समितीला सुद्धा 18 पैकी 18, नगरपालिकेला 46 मताचं मताधिक्य, पंचायत समिती, जिल्हा परिषदला सुद्धा 6 पैकी 6, 12 पैकी 12, 57,000चं मताधिक्य त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मिळालेलं आहे आणि आज जिल्ह्यामधून सुद्धा एवढं मोठं मताधिक्य मला देऊन या ठिकाणी माझ्यावरती जो विश्वास सर्व मतदार बंधू भगिनींनी टाकलेला आहे। संपूर्ण जिल्ह्याची भावना होती की राजाभाऊ राऊत सारखा कार्यकर्ता आमदार व्हावा, नक्कीच सगळ्यांच्या आशीर्वादाने झालेला आहे।